नमस्कार मित्रो, आज आपण भारतातील विविध प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँकांच्या मधील वेगवेगळ्या पदभरतीच्या प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती देशातील विविध प्रकारच्या शासकीय त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातील भरती प्रक्रियेचा वेग हा खूप मोठ्या प्रमाणात मंदावलेला आपणास दिसत आहे. किंबहुना देशामध्ये सर्वात महत्त्वाची एक मोठी समस्या आपल्या सर्वांसमोर आहे, ते म्हणजे या देशातील बेरोजगारीचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नव्याने रोजगार निर्मिती होण्याचा जो दर आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणात मंदावत चाललेला आपल्याला दिसत आहे. या परिस्थितीमध्ये देशातील सर्व तरुणांच्या समोर एक गंभीर समस्या जी निर्माण झालेली आहे ते म्हणजे रोजगाराच्या संधीची उपलब्धतेबाबत. परंतु देशातील बँकिंग क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये अशाही परिस्थितीमध्ये किंबहुना कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेमधील अनेक उद्योग व्यवसाय त्याचबरोबर सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदीचं वातावरण असताना देखील या देशातील बँकिंग क्षेत्रामध्ये मात्र आजही त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाते आहे. आणि या नोकर भरतीच्या अनुषंगाने या महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोकर भरतीच्या जाहिराती या बँकिंग सेक्टरच्या बाबतीमध्ये आलेल्या आहेत. आपणास कल्पना असेलच की या देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या मधील प्रोबेशनरी ऑफिसर्स असतील, स्पेशालिस्ट ऑफिसर्स असतील, त्याचबरोबर क्लेरिकल कॅडरमधील परीक्षा असतील किंवा रिजनल रूरल बँकांच्या मधील असिस्टंट भरती असेल, त्याचबरोबर ऑफिसर स्केल 1 ची भरती असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा कंडक्ट करण्याची जबाबदारी ही या देशातील एक नामांकित संस्था इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS या संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. तर आज आपण या IBPS च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्व भरती परीक्षांचा अभ्यासक्रम, त्यासाठीचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस या सर्व प्रक्रियेबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रो, ज्याप्रमाणे देशातील केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रशासनामधील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता केंद्रीय स्तरावरती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC, त्याचबरोबर महाराष्ट्र स्तरावरती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस कमिशन म्हणजेच MPSC, त्याचबरोबर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, केंद्र सरकारमधील क्लेरिकल आणि यासारख्या तत्सम पदांची भरती करण्याकरिता स्टाफ सिलेक्शन कमिशन या जशा वेगवेगळ्या प्रकारच्या अथॉरिटीज या देशामध्ये कार्यरत आहेत, त्याच पद्धतीने या देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरच इतर वेगवेगळ्या वित्तीय संस्था त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातील बँकांच्या मधील नोकर भरतीकरिता IBPS नावाची संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. मित्रो, या देशामध्ये बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतरच्या कालावधीमध्ये या देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये नोकर भरतीची समस्या सोडवण्याकरिता किंवा या प्रक्रियेला अधिक गती देण्याकरिता या देशातील मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट म्हणजेच NIBM या संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातूनच पर्सनल सिलेक्शन सर्व्हिस नावाचे एक स्वतंत्र युनिट त्यामध्ये सुरू केलं की जे NIBM PSS या नावाने ते ओळखलं जात होतं. मात्र पुढे 1984 मध्ये हे युनिट स्वतंत्र एका इन्स्टिट्यूटमध्ये परिवर्तित करण्यात आलं, रूपांतरित करण्यात आलं आणि ती संस्था म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS ही एक अशी संस्था आहे ही एक इंडिपेंडंट अथॉरिटी असून या संस्थेच्या माध्यमातून या देशातील वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची माहिती घेतली जाते व त्याची वर्गवारी करून या सर्व प्रकारच्या केडरमधील भरती परीक्षेसाठी नियोजन करणे, जाहिरात देणे, त्यांच्या एक्झामिनेशन कंडक्ट करणे, त्याचबरोबर त्यांच्या इंटरव्ह्यू घेणे व अंतिम सिलेक्शन यादी डिक्लेअर करून संबंधित बँकिंग संस्थांना आवश्यक असणारा ह्युमन रिसोर्स उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी IBPS या संस्थेच्या माध्यमातून पार पाडली जात आहे. तथापि या देशातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांच्या मधील नोकर भरती ही IBPS च्या माध्यमातून केली जात असली तरी काही प्रमाणात ही नोकर भरती ही वैयक्तिक बँकांच्या पातळीवरती त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या रिक्रुटमेंट एजन्सीच्या माध्यमातून देखील केली जात असते. मात्र ओव्हरऑल या बँकिंग सेक्टरमधील नोकर भरतीची प्रक्रिया जर आपण पाहिली तर 80% अधिक नोकर भरती ही IBPS च्या माध्यमातून होत असल्याचे आपणास दिसून येईल की ज्यामध्ये प्रामुख्याने ऑफिसर कॅडर असतील किंवा क्लेरिकल कॅडर मधील नोकर भरती असतील या सर्व परीक्षा IBPS च्या माध्यमातून केल्या जात असतात.
या वर्षीचा जर आपण या परीक्षा संदर्भातील आढावा जर आपण घेतला तर सध्या IBPSच्या माध्यमातून क्लेरिकल रिक्रुटमेंट, त्याचबरोबर प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, स्पेशालिस्ट ऑफिसर आणि रिजनल रूरल बँकांच्या मधील ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, ऑफिसर स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती यावर्षी केली जात आहे. आणि या संदर्भातील जाहिराती IBPSने प्रकाशित केलेल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा सर्व युवकांना या नोकर भरतीच्या परीक्षेला अपिअर होण्यासाठीची एक दुसरी संधी IBPSच्या माध्यमातून देऊ केलेली आहे. आणि त्यामुळे या सर्व परीक्षांच्या करिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देखील वाढवून देण्यात आलेली आहे. तर निश्चितपणे या वाढीव मुदतीचा फायदा या देशातील युवकांना व युवतींना निश्चितपणे मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेता येईल. परंतु या सर्व परीक्षांच्या बाबत की सिलेक्शन प्रोसेस असेल, त्यांचा अभ्यासक्रम असेल की याबाबतची माहिती आपण घेणं ते देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्या अनुषंगाने आपण या IBPSच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या भरती परीक्षा आहेत की त्याबद्दल आज आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. IBPSच्या माध्यमातून जी मोठी नोकर भरती केली जात असते की ज्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर त्यामध्ये क्लेरिकल लेवलच्या केडरच्या पोस्टची भरती या IBPSच्या माध्यमातून दरवर्षी केली जात असते. सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या भरती परीक्षा या कंडक्ट केल्या जात असतात आणि साधारणपणे फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान यांच्या अपॉइंटमेंट देण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन अर्ज करणे असेल, एक्झामिनेशन कंडक्ट करणं असेल, या सर्व प्रक्रिया या त्या ठिकाणी पुढे ढकलल्यामुळे की या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने IBPSच्या माध्यमातून अर्ज करण्याच्या संधी या देशातील तरुणांना देण्यात आलेली आहे. क्लेरिकल म्हणजेच क्लर्क भरतीसाठी या देशातील ज्या वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका त्यांना जो क्लेरिकल स्टाफ आवश्यक असतो, या स्टाफची रिक्रुटमेंट करण्याकरिता सर्व बँकांच्याकडील ही रिक्रुटमेंटची डिमांड ही त्या ठिकाणी कलेक्ट केली जाते व त्या अनुषंगाने की जाहिरात काढून भरती परीक्षा ही राबवली जात असते. यामध्ये जर आपण काही महत्त्वाचे क्रायटेरिया जर आपण पाहिले तर IBPSच्या माध्यमातून क्लेरिकलची भरती करण्यासाठी या देशातील राष्ट्रीयकृत बँकांनी जो क्रायटेरिया निर्धारित केलेला आहे तो म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. कोणत्याही प्रकारची मार्कांची अट याच्यामध्ये घातलेली नसते. म्हणजेच कोणत्याही शाखेतून जो विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे व ती डिग्री 3 वर्षाची असेल किंवा 4 वर्षाची डिग्री एक्झाम असेल, यापैकी कोणत्याही प्रकारची जी पदवी ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उत्तीर्ण केलेली असेल आणि त्याचबरोबर कम्प्युटर लिटरेसी संदर्भातील एखादा सर्टिफिकेट, डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स कंप्लीट केलेला असेल तर असा विद्यार्थी IBPS क्लर्कच्या परीक्षेसाठी पात्र असेल. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की यापूर्वी IBPSने डिक्लेअर केलेल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जो एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जो क्रायटेरिया होता त्यामधील एज्युकेशन क्वालिफिकेशन धारण करण्याची जी तारीख निर्धारित करून देण्यात आलेली होती ती सध्या बदलण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर 6/11/2020 अखेर जे विद्यार्थी त्या ठिकाणी पदवी प्राप्त केलेले असतील किंवा त्यांचा निकाल हा डिक्लेअर झालेला असेल अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा त्या ठिकाणी युवकांना आणि युवतींना या क्लेरिकलच्या एक्झामसाठी आता अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठीचा वयाचा जो क्रायटेरिया आहे, एज लिमिटचा जो क्रायटेरिया आहे तो जर आपण पाहिला तर तो त्या ठिकाणी 1 सप्टेंबर 2020 अखेर त्याचं वय किमान 20 वर्षे व कमाल 28 वर्षे असणं आवश्यक आहे. जे 20 ते 28 ही त्या ठिकाणी सर्वसाधारण वयाची मर्यादा निर्धारित करून देण्यात आलेली आहे. मात्र SC आणि ST कॅन्डिडेट असतील तर त्यांच्याकरिता 5 वर्षे रिलॅक्सेशन असेल, म्हणजेच त्या ठिकाणी 28 अधिक 5 वर्षे ही सवलत त्यामध्ये मिळेल. आणि OBC कॅटेगरीमधील कॅन्डिडेट्स असतील तर त्यांच्याकरिता 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. या भरती परीक्षेसाठी जो फीचा क्रायटेरिया निर्धारित करून दिलेला आहे तो म्हणजे OBC आणि जनरल कॅटेगरी करिता या परीक्षेकरिता 850 रुपये फी असेल. SC ST त्याचबरोबर फिजिकली डिसेबल्ड असतील किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील की त्यांच्याकरिता ही फी 175 रुपये ही निर्धारित करण्यात आलेली आहे. या भरती परीक्षा हे साधारणपणे 2 प्रकारामध्ये त्या ठिकाणी घेतल्या जात असतात की ज्यामध्ये पहिली जी असते ती प्रिलिमिनरी एक्झाम असते आणि दुसरी एक्झाम ही मेन्स एक्झाम मानली जाते. म्हणजे मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा अशा 2 परीक्षांमधून की या IBPS मधील क्लर्कची भरती ही केली जात असते. ज्यामध्ये सध्याच्या टेंटेटिव्ह डेट जर आपण पाहिल्या तर प्रिलिमिनरी एक्झाम जी घेतली जाईल ती सर्वसाधारणपणे 5, 12 आणि 13 डिसेंबर या दरम्यान घेतली जाईल. अशा प्रकारचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तथापि यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची जी मुदत आहे
ती 6 नोव्हेंबर 2020 ही निर्धारित करून देण्यात आलेली आहे. जे ज्या विद्यार्थ्यांना, ज्या युवकांना या भरती परीक्षेसाठी अपिअर व्हायचं आहे अशा कॅन्डिडेटनी 6 नोव्हेंबर अखेर 6 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत या परीक्षेसाठी त्या ठिकाणी अर्ज करणं, ऑनलाईन अर्ज करणं आणि त्याचे पेमेंट करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. या ज्या 2557 पोस्ट आहेत याकरिता कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा अर्ज करू शकणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाची कंडिशन राहील की त्या विद्यार्थ्याचा अंतिम परीक्षेचा निकाल हा 6 नोव्हेंबर 2020 अखेर जाहीर झालेला असणं हे आवश्यक आहे. कारण नंतरच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा जॉईनिंग त्या ठिकाणी केलं जात असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं की त्यावेळेला त्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रकावरील डेट ऑफ रिझल्ट जी असते ती त्या ठिकाणी तपासली जाते आणि ती 6/11 किंवा त्यापूर्वीची असणे हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे की त्यांनी याची विशेष खबरदारी घेणं हे आवश्यक आहे. 6/11 पर्यंत आपला निकाल जर जाहीर होणार असेल तर असेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेकरिताचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर यामध्ये प्रामुख्याने 2 वेगवेगळ्या परीक्षा आहेत की जे एक प्रिलिमिनरी एक्झाम आहे आणि दुसरी मेन्स एक्झाम म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या 2 विभागामध्ये ही परीक्षा विभागलेली असते. ज्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम करिता इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन्स 30 मार्कांसाठी असतील, न्यूमरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन्स 35 मार्क्ससाठी असतील, रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन्स 35 मार्कांसाठी असतील. म्हणजेच एकूण 100 गुणांची ही परीक्षा असेल ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी हे 3 वेगवेगळे सेक्शन्स असतील. आणि याकरिता IBPSने ठरवून दिलेला जो कालावधी आहे तो प्रत्येक सेक्शनसाठी 20 मिनिटाचा कालावधी असेल. जे एकूण ही परीक्षा 1 तासाची जरी असली तर इंग्लिश लँग्वेज करिता 20 मिनिटाचा कालावधी दिलेला असेल, न्यूमरिकल ॲबिलिटी करिता 20 मिनिटाचा कालावधी असेल आणि रिझनिंग ॲबिलिटी करिता देखील 20 मिनिटाचा कालावधी असणार आहे. म्हणजे या 3 सेक्शन करिता टाइमलाईन हे डिफाईन करून देण्यात आलेले आहे आणि त्या वेळेमध्येच हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणं अत्यंत आवश्यक आहे. ही ऑनलाईन परीक्षा असेल, कम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी टाइम लिमिट जे आहे ते कम्प्युटरद्वारा सेट केलेलं असणार आहे आणि त्या वेळेमध्येच आपल्याला ही परीक्षा देणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. जे विद्यार्थी या प्रिलिमिनरी एक्झाम मधील कट ऑफ उत्तीर्ण करतील म्हणजेच IBPSने इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी या 3 सेक्शनसाठी जो मिनिमम कट ऑफ निर्धारित केलेला असेल तो कट ऑफ उत्तीर्ण करतील आणि ओव्हरऑल रँकमध्ये जे विद्यार्थी कॅटेगरीनुसार येतील अशा विद्यार्थ्यांना, अशा कॅन्डिडेटना IBPS क्लर्कची मेन्स एक्झाम त्या ठिकाणी देता येणार आहे. तर मेन्स एक्झामचा जर आपण अभ्यासक्रम जर पाहिला तर या मेन्स एक्झाममध्ये त्या ठिकाणी एकूण 4 विषय त्याच्यामध्ये असतील. एक म्हणजे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, त्याचे 50 क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतील, त्याला 50 मार्क्स असतील. त्यासाठी 35 मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करून देण्यात आलेला आहे. दुसरा घटक त्याच्यामध्ये असेल इंग्लिश लँग्वेज की ज्यासाठी 40 क्वेश्चन 40 मार्कांच्यासाठी असतील आणि त्याकरिता 35 मिनिटाचा कालावधी निर्धारित करून देण्यात आलेला आहे. तिसरा सेक्शन जो असेल तो म्हणजे रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड की ज्यामध्ये प्रामुख्याने कम्प्युटरवरती काही क्वेश्चन्स विचारले जातील आणि रिझनिंगवरील हायर लेवल रिझनिंगचा पार्ट जो असेल की त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातील की ज्यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या ही 50 असणार आहे. मात्र त्यासाठी एकूण मार्क्स जे आहे ते त्या ठिकाणी 60 मार्क्स दिलेले असतील. म्हणजेच त्या ठिकाणी काही क्वेश्चन्स असे असतील की ज्या क्वेश्चनसाठी 1 पेक्षा अधिक मार्क हा निर्धारित करून दिलेला असेल. यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर एकूण कालावधी जो या परीक्षेसाठी दिलेला आहे तो म्हणजे 45 मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करून देण्यात आलेला आहे. चौथा सेक्शन जो आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा असेल की ज्यामध्ये 50 क्वेश्चन्स असतील आणि त्यासाठी 50 मार्क्स असतील. त्याकरिता देखील कालावधी हा 45 मिनिटाचा आहे. म्हणजे अशी एकूण 190 क्वेश्चन असणारी मात्र 200 मार्काची 160 मिनिट कालावधीची परीक्षा असेल की या परीक्षेचे क्वेश्चन्स हे 2 लँग्वेजमध्ये आपल्यासाठी उपलब्ध असतील. एक म्हणजे इंग्लिश लँग्वेज आणि दुसरा ऑप्शन आपल्यासाठी असेल तो म्हणजे हिंदी लँग्वेज. तर ह्या दोन्हीपैकी आपण कोणत्याही लँग्वेजमधून ही परीक्षा देऊ शकणार आहे. मात्र या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते म्हणजे चुकीच्या उत्तराकरिता 0.25 मार्क हे पेनल्टी म्हणून त्या ठिकाणी आकारले जातील. जे जर आपण एका प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं दिलं तर मिळालेल्या मार्कांच्या मधील 0.25 मार्क्स हे आपले लेस होणार आहेत. त्यामुळे एक्झॅक्ट उत्तर येणारेच प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणं हे अत्यंत त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे.
तथापि या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आपण कोणता सेक्शन आधी सोडवायचा याबाबतचा निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजमध्ये अधिक गती असेल तर आपण तोच सेक्शन आधी सोडवू शकतो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सेक्शन आधी सोडवू शकतो. मात्र एखाद्या सेक्शनमध्ये वाचवलेला वेळ हा दुसऱ्या सेक्शनमध्ये आपल्याला वापरता येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ इंग्लिश लँग्वेजमध्ये की 40 क्वेश्चन्स आहेत आणि त्यासाठी 35 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे आणि जर आपली प्रश्नपत्रिका हे 40 क्वेश्चन्स 20 मिनिटामध्ये सॉल्व्ह झाले तर उर्वरित 15 मिनिट हे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी वापरता येणार नाहीत. कारण हे प्रत्येक सेक्शनसाठी रिझर्व्ह ठेवलेला हा वेळ आहे की जो त्या ठिकाणी एक्सचेंज किंवा ट्रान्सफर करता येणार नाही. म्हणजे 35 मिनिट आपल्याला इंग्लिश लँग्वेजच्या सेक्शनवरती घालवावी लागतील आणि जेव्हा 35 मिनिट कंप्लीट होतील त्यानंतरच आपण पुढच्या सेक्शनला स्विच करू शकणार आहे. तर अशा पद्धतीच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत की यामध्ये इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज असतील. रॉंग आन्सर जे असतील त्यासाठी पेनल्टी मार्क्स चार्ज केले जातील. जे एका चुकीला आपले 0.25 मार्क्स हे कमी होणार आहेत. तर अशा पद्धतीची त्या ठिकाणी ही IBPS क्लर्कची भरतीची परीक्षा असेल की ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणखीन एक बाब की या भरती परीक्षेसाठी भरतीकरिता की इंटरव्ह्यू हा कंडक्ट केला जाणार नाहीये. म्हणजे यासाठी इंटरव्ह्यू घेतला जाणार नाहीये. म्हणजे फायनल सिलेक्शन जे असेल ते मात्र मेन्स एक्झाम म्हणजे 200 पैकी जे मार्क्स आपल्याला मिळणार आहेत त्या मार्कांच्या वरतीच फायनल सिलेक्शन हे होणार आहे. असं असलं तरी त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे. कारण सर्वसाधारणपणे एकास 5 किंवा एकास 7 याप्रमाणे कॅन्डिडेट्स प्रीमधून मेन्सला सिलेक्ट केले जात असतात. म्हणजे जर आपल्याला मेन्स एक्झाम द्यावयाची असेल तर आपल्याला प्रिलिमिनरी एक्झाम देखील तेवढ्याच चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन मेन्समध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकणार आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा ह्या तेवढ्याच गांभीर्याने घेण्याच्या परीक्षा आहेत की ज्याचा महत्त्वाचा आणि गांभीर्याने विचार हा कॅन्डिडेटनी करणं अत्यंत आवश्यक आहे. हे झालं त्या ठिकाणी IBPSच्या क्लर्क भरतीच्या परीक्षेबद्दल की आता आपण याच IBPSच्या माध्यमातून घेतली जाणारी दुसरी आणि महत्त्वाची परीक्षा म्हणजे IBPS PO किंवा IBPS MT की ज्याला आपण IBPS प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी एक्झाम असे आपण म्हणतो. या देशातील बँकिंग संस्थांना जे ऑफिसर्स आवश्यक असतात की अशा ऑफिसरच्या एंट्री लेवलची जी एक्झाम असते की ज्याला आपण प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनी असं आपण म्हणतो. ज्यामध्ये सध्या प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार जर आपण पाहिलं तर एकूण 3517 प्रोबेशनरी ऑफिसरची भरती या देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्यासाठी केली जाते आहे. ज्यामध्ये SC कॅटेगरीसाठी 229, ST साठी 262, OBC कॅटेगरीकरिता 948 जागा, EWS साठी 352, अनरिझर्व्ड म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1426 जागा, एकूण अशा 3517 जागांची पदभरती IBPSच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जात आहे. याच्यासाठीचा जर एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला तर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदाकरिता अप्लाय करू शकतो. फक्त यामध्ये महत्त्वाची बाब एवढी आहे की 11 नोव्हेंबर 2020 अखेर संबंधित कॅन्डिडेटचा डिग्रीचा जो रिझल्ट आहे तो त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला असणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये जर आपण एज लिमिट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 20 वर्षे किमान व कमाल 30 वर्षे वयाची मर्यादा आहे. इथे महत्त्वाचा बदल जो आहे तो म्हणजे क्लेरिकल लेवलला 28 वर्ष हे अप्पर लिमिट आहे. मात्र प्रोबेशनरी ऑफिसरच्या बाबतीमध्ये 30 इयर्स हे त्या ठिकाणी अप्पर लिमिट असेल की जे 1 सप्टेंबर 2020 रोजी पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर SC, ST आणि OBC कॅटेगरीकरिता जे शासकीय एज रिलॅक्सेशनचा जो नॉर्म आहे तो इथेही ॲप्लिकेबल असेल. त्याचबरोबर फीचा क्रायटेरिया जर आपण पाहिला तर तो इथेही सेम आहे. म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तो जर जनरल आणि OBC कॅटेगरीमधील असेल तर त्याला 850 रुपये फी भरावी लागेल. SC, ST आणि फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीमधील असेल तर त्याला 175 रुपये फी त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. यामध्ये साधारणपणे ज्या 2 वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जात असतात त्याचे जर आपण टेंटेटिव्ह शेड्यूल जर आपण पाहिलं तर 5 जानेवारी ते 6 जानेवारी हे टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलेलं आहे. मात्र यामध्ये बदल होऊ शकतो. मेन्स एक्झाम जे आहे ती अद्याप त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली नाही. यथावकाश IBPSच्या वेबसाईटवरती मेन्स एक्झामच्या तारखा डिक्लेअर केल्या जातील, त्या जरूर आपण त्या ठिकाणी पाहाव्यात. या पदाकरिता अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ती 11 नोव्हेंबर 2020 ही अंतिम तारीख त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यापूर्वी आपण त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करणे हे आवश्यक राहील. या परीक्षेचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की IBPS क्लेरिकलचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम याच्यामध्ये आपल्याला दिसेल.
इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी हे 3 सेक्शन्स याच्यामध्ये असतील. इथे जर मार्कांची वर्गवारी जर आपण पाहिली तर 30, 35, 35 असे 100 मार्काची परीक्षा असेल. याच्यामध्ये 20-20 मिनिटाचा कालावधी निर्धारित करून देण्यात आलेला आहे. मात्र यामध्ये IBPS क्लर्क आणि IBPS PO या दोन परीक्षेमधला जो महत्त्वाचा फरक असेल तो म्हणजे IBPS क्लर्क करिता जे काही क्वेश्चन्स विचारले जातील त्याची डिफिकल्टी लेवल ही थोडीशी लोअर असेल. मात्र IBPS PO किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या एक्झाम मधली जी प्रिलिमिनरी एक्झाम असेल की त्याच्या क्वेश्चनची लेवल जर आपण पाहिली तर थोडीशी हायर लेवल त्याच्यामध्ये असणार आहे. हा एक महत्त्वाचा फरक या दोन्ही एक्झाम मध्ये असणार आहे. अदरवाईज त्याच्यामधले सेक्शन्स आणि विषय जे आहेत ते त्या ठिकाणी समान असणार आहेत. या तिन्ही विषयामधला मिनिमम कट ऑफ पास करणारे विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट जे आहेत की ते त्या ठिकाणी IBPS PO ची मेन्स एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी 100 मार्काच्या परीक्षेमधून आपणास किमान आवश्यक असणारा जो कट ऑफ मार्क्स आहे ते आपण क्वालिफाय केल्यानंतर मेन्स एक्झाम आपल्याला देता येईल. मेन्स एक्झामचा जर सिलेबस जर आपण पाहिला तर त्यामध्ये आपणास दिसेल रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड 45 क्वेश्चन्स असतील, त्याला 60 मार्क्स असतील आणि 60 मिनिटाचा वेळ त्यासाठी निर्धारित करून देण्यात आलेला आहे. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस यासाठी 40 क्वेश्चन्स असतील, 40 मार्कांसाठी असतील, 35 मिनिटाचा वेळ त्यासाठी आहे. इंग्लिश लँग्वेज करिता 35 क्वेश्चन्स, मात्र त्यासाठी 40 मार्क्स असतील आणि त्यासाठीचा वेळ देखील 40 मिनिटाचा असेल. डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन यासाठी 35 क्वेश्चन्स असतील, मात्र त्याला 60 मार्क निर्धारित करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे इथे काही क्वेश्चन्स एक पेक्षा अधिक गुणांच्यासाठी त्या ठिकाणी असतील की ज्यासाठी एकूण कालावधी जो आहे तो 45 मिनिटाचा आहे. जे अशा प्रकारची त्या ठिकाणी 200 मार्काची ही परीक्षा मेन्स एक्झाम असेल. या परीक्षेनंतर तात्काळ आपणास त्या ठिकाणी एक इंग्लिश लँग्वेज मधील लेटर अँड एसे रायटिंगची परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे की ज्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतील आणि त्यासाठी 25 गुण निर्धारित करून देण्यात आलेले असतील आणि त्यासाठी कालावधी हा 30 मिनिटाचा कालावधी असेल की ही एक डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असेल. यामध्ये फरक लक्षात घेणं आवश्यक आहे की रिझनिंग, कम्प्युटर ॲटिट्यूड, त्याचबरोबर जनरल, इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन या परीक्षा MCQ टाईप असतील. मात्र इंग्लिश लँग्वेज जी परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह टाईप असेल. म्हणजेच त्या ठिकाणी लेटर रायटिंग अँड एसे रायटिंगची एक्झाम आपणास त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्यानंतर इथेही पेनल्टीचा रूल सारखा असेल, म्हणजे चुकीच्या उत्तराला 0.25 मार्क्स लेस होतील. फायनल सिलेक्शन जे यामध्ये केलं जाणार आहे की इथे मात्र महत्त्वाचा फरक आहे. क्लेरिकलच्या पदभरतीकरिता मेन्स एक्झामच्या मार्क्सवरती थेट सिलेक्शन होणार आहे. मात्र की इथे जर आपण पाहिलं तर इथे मेन्स एक्झामचे 200 मार्क्स आणि इंटरव्ह्यू करिता 100 मार्क्स राखून ठेवण्यात आलेले आहेत. अशा या 200 मेन्सचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे 100 मार्क की याला 80 आणि 20चं वेटेज देऊन फायनल कट ऑफ स्कोर जो आहे की तो त्या ठिकाणी लावला जाईल आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची अंतिम निवड ही त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर या पद्धतीने त्या ठिकाणी IBPS PO किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंगची फायनल सिलेक्शन प्रोसेस ही यामध्ये असणार आहे की इथे इंटरव्ह्यू हा एक महत्त्वाचा घटक असणार आहे. तथापि इंग्लिश लँग्वेजमधील लेटर रायटिंग अँड एसे रायटिंग ही जी काही 30 मिनिटाची 25 गुणांची जी परीक्षा असेल ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम असेल. त्याचे मार्क्स त्या ठिकाणी फायनल सिलेक्शनसाठी धरले जाणार नाहीत. मात्र मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला मिळवणं हे आवश्यक आहे. ते जर मिळाले नाहीत तर त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी कॉल केलं जाणार नाहीये. तर या पद्धतीने IBPS POच्या भरती परीक्षेचे स्वरूप त्या ठिकाणी असेल. म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झाम असेल 100 मार्कांची, मेन्स एक्झाम 200 गुणांची असेल, डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा पेपर 25 गुणांचा असेल आणि इंटरव्ह्यू हा 100 गुणांचा असणार आहे. तथा फायनल सिलेक्शन हे मेन्स एक्झामचे 200 मार्क्स आणि इंटरव्ह्यूमध्ये मिळालेले 100 मार्क्स याच्या आधारे त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन्स हे होणार आहेत. इथेही त्या ठिकाणी MCQ साठी प्रत्येकाकरिता टाइम स्लॉट निर्धारित करून देण्यात आलेला आहे. तो टाइम स्लॉट आपल्याला पाळणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर सध्या जी सर्वात मोठी भरती परीक्षा जी त्या ठिकाणी घेतली जाणार आहे ती म्हणजे रिजनल रूरल बँक्स म्हणजे RRB रिक्रुटमेंट. ही RRBच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या बँकिंग संस्था आहेत या देशभरामधल्या की महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाच्या बँकिंग संस्था आहेत, विदर्भ ग्रामीण आणि त्या ठिकाणी या 2 वेगवेगळ्या ज्या काही प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत की या बँकांच्या मध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज म्हणजेच क्लेरिकल लेवलची पोस्ट आहे. ऑफिसर स्केल 1 म्हणजे असिस्टंट मॅनेजर प्रोबेशनरी ऑफिसर लेवलची पोस्ट असते. या 2 पोस्ट जर आपण पाहिल्या तर याच्यामध्ये ऑफिस असिस्टंटच्या 5076 जागा भरती करण्याची प्रोसेस सुरू आहे. ऑफिसर स्केल 1 म्हणजेच असिस्टंट मॅनेजर केडर करिता
4201 पदांची भरती त्या ठिकाणी केली जाते. मग त्यानंतर स्केल 2च्या अंतर्गत ॲग्रिकल्चर ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, ट्रेझरी ऑफिसर, त्याचबरोबर लॉ ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, IT ऑफिसर, जनरल बँकिंग ऑफिसर, सिनियर मॅनेजर यासारख्या एकूण त्या ठिकाणी 10,493 पदांची भरती या रिजनल रुरल बँकांच्या करिता IBPSच्या माध्यमातून ही केली जात आहे. तर या सर्व भरती परीक्षांचे जर आपण अभ्यासक्रम जर पाहिला, त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर पाहिले, तर सध्या त्या ठिकाणी बदललेल्या जाहिरातीनुसार की IBPSने जे काही नवीन डिक्लेरेशन दिलेलं आहे त्यानुसार की एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जो क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी 9 नोव्हेंबर 2020ला त्या ठिकाणी गृहीत धरला जाईल. म्हणजेच 9 नोव्हेंबर 2020 रोजी जे कॅन्डिडेट्स दिलेला जो काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तो फुलफिल करतील असे कॅन्डिडेट त्या ठिकाणी या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्थात यामध्ये एजचा क्रायटेरिया जर आपण पाहिला तर त्यामध्ये आपल्यास लक्षात येईल की त्या ठिकाणी असिस्टंट करिता मिनिमम 18, मॅक्सिमम 28 आणि ऑफिसर केडर करिता मिनिमम 20 आणि मॅक्सिमम 30 वर्ष हा त्या ठिकाणी क्रायटेरिया IBPS PO प्रमाणेच त्या ठिकाणी असणार आहे. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठीचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला तर तो आपल्याला लक्षात येईल की बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, जे कोणत्याही प्रकारची पदवी धारण करणारा जो कॅन्डिडेट आहे तो या परीक्षेकरिता अर्ज करू शकतो. त्याला स्थानिक भाषा त्या राज्यामधली येत असणं आवश्यक असणार आहे. कम्प्युटरचं वर्किंग नॉलेज त्याच्याकडे असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची अट असणार नाही, म्हणजे फ्रेश कॅन्डिडेट्स याकरिता अर्ज करू शकतील. ऑफिसर स्केल 1 जे प्रोबेशनरी ऑफिसर लेवलची ही जी पोस्ट आहे की जी रिजनल रुरल बँकांच्या मध्ये भरती केली जाते, की ज्याला असिस्टंट मॅनेजरचं केडर त्या ठिकाणी मिळणार आहे. याकरिता कोणत्याही शाखेमधील पदवीधर विद्यार्थी कॅन्डिडेट जो आहे तो यासाठी अर्ज करू शकणार आहे. अनुभवाची कोणती अट या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली नाहीये. तथापि या बँका ग्रामीण भागामध्ये काम करत असल्यामुळे, प्रादेशिक ग्रामीण बँका असल्यामुळे ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंडरी, वेटरनरी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर मार्केटिंग, कोऑपरेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स, अकाउंटन्सी याच्यामधील जर पदवीधर विद्यार्थी असतील तर त्यांना अधिक प्राधान्य त्याच्यामध्ये दिलं जाईल. याचा अर्थ असा होत नाही की इतर पदवीधरांना याकरिता अर्ज करता येणार नाही. तर या सर्वांनाच त्या ठिकाणी अर्ज करता येईल. मात्र या विषयाशी संबंधित जर पदवी असेल तर त्याला थोडंसं अधिक प्राधान्य त्याच्यामध्ये राहणार आहे. यामध्ये देखील लोकल लँग्वेज येणं आवश्यक आहे. कम्प्युटरचं वर्किंग नॉलेज त्या कॅन्डिडेटला असणं आवश्यक असणार आहे. तर या पद्धतीने या 2 पदाकरिताचे एज्युकेशनल क्रायटेरिया हे निर्धारित करून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 या पदामधील जे वेगवेगळे जे काही स्पेशालिस्ट ऑफिसर ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसरमध्ये बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, ॲनिमल हजबंडरी, फॉरेस्ट्री यासारख्या वेगवेगळ्या सेक्टरमधील त्या ठिकाणी डिग्री असणं आवश्यक आहे. इथे स्पेसिफिक या स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पोस्ट असल्यामुळे ॲग्रिकल्चरशी निगडीत त्या ठिकाणी पदवी धारण केलेली असणं अत्यंत आवश्यक आहे. तथापि यामध्ये किमान 50% ही पदवी उत्तीर्ण झालेली असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच आपण जर ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंटसाठी पाहिलं तर त्या ठिकाणी मार्कांची अट नाहीये. मात्र जर ऑफिसर स्केल 2 मध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसरची पोस्ट जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये मात्र किमान 50% ही पदवी उत्तीर्ण झालेली असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर किमान 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्याला संबंधित क्षेत्रातील असणं आवश्यक असणार आहे. त्याचं विहित स्वरूपातील सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपणास इंटरव्ह्यूच्या वेळेला त्या ठिकाणी सादर करावं लागतं. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 मध्ये मार्केटिंग ऑफिसरसाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती MBA इन मार्केटिंग आणि किमान 1 वर्षाचा मार्केटिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. ऑफिसर स्केल 2 ट्रेझरी मॅनेजरमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, MBA इन फायनान्स यामध्ये तो उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि किमान 1 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स असणं आवश्यक असणार आहे. ऑफिसर स्केल 2 मध्ये लॉ ऑफिसर करिता की या देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून लॉची डिग्री मिळवलेली असणं आवश्यक असणार आहे किंवा त्याला समकक्ष असणारी डिग्री की जी किमान 50 गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर किमान 2 वर्षाचा अनुभव कायदा क्षेत्रातील असणं अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये ऑफिसर स्केल 2 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट जर आपण पाहिले तर तो CA उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर किमान 1 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. ऑफिसर स्केल 2 मध्ये IT ऑफिसर जे आहेत की ज्याकरिता डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर इक्वॅलंट या केडरमधील ज्या काही वेगवेगळ्या पदवी परीक्षा आहेत की ज्या किमान 50 मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या असणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर
सर्टिफिकेट इन ASP, PHP, C++, जावा, VB, VC, OCP यासारख्या याच्यामधील जर सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट केलेले असतील तर त्यांना अधिक प्राधान्य याच्यामध्ये असेल की ज्याचा उपयोग बँकिंग सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि किमान 1 वर्षाचा अनुभव त्या कॅन्डिडेटकडे असणं हे अत्यंत आवश्यक आहे. असे कॅन्डिडेट त्या ठिकाणी या परीक्षेकरिता अर्ज करू शकतील. त्याचबरोबर जनरल बँकिंग ऑफिसर या कॅटेगरीमधील जी पदभरती आहे की ज्यामध्ये बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर यासारख्या वेगवेगळ्या विषयांच्या मध्ये लॉ, मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर मार्केटिंग असेल, अकाउंटन्सी असेल, इकॉनॉमिक्स असेल की यामधून ही त्या ठिकाणी पदवी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे आणि ती किमान 50 गुणांनी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक असणार आहे. किमान 2 वर्षाचा अनुभव त्याला आवश्यक आहे. ऑफिसर स्केल 3 ही त्या ठिकाणी RRBच्या अंतर्गत भरती केली जाणारी महत्त्वाची परीक्षा आहे की ज्यामध्ये सिनियर मॅनेजर केडर आपणास मिळणार आहे. त्याकरिता की याच वेगवेगळ्या सेक्टरमधील किमान 50 गुणांनी त्या ठिकाणी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेली असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी 5 वर्षाचा किमान बँकिंग मधला अनुभव असेल तर त्या ठिकाणी ऑफिसर स्केल 3 करिता ते कॅन्डिडेट अर्ज करू शकतील की ज्यांना सिनियर मॅनेजर या केडरमध्ये त्या ठिकाणी पोस्ट किंवा प्लेसमेंट त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. हे सर्व एलिजिबिलिटी धारण करणारे कॅन्डिडेट्स ही त्या ठिकाणी या परीक्षांच्या करिता अप्लाय करू शकतात. आता या सर्व भरती परीक्षा रिजनल रूरल बँकांच्या मधील ज्या आहेत की त्यांचा जर आपण सर्वसाधारण अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर तो 2 प्रकारामध्ये आहे. प्रामुख्याने ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंट या पदाकरिता प्रिलिमिनरी एक्झाम व मेन्स एक्झाम या 2 वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जाणार आहेत आणि त्याकरिता इंग्लिश, हिंदी आणि लोकल लँग्वेज म्हणजे त्या राज्यातील लोकल लँग्वेज हे 3 ऑप्शन्स असणार आहेत. मात्र इतर IBPAच्या परीक्षांच्या मध्ये इंग्लिश आणि हिंदी हे 2च ऑप्शन असतात. मात्र रिजनल रूरल बँकांच्या बाबतीमध्ये तिसरा जो ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी स्थानिक भाषेचा देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. संबंधित रिजनल रूरल बँक ज्या राज्यामध्ये कार्यरत आहे त्या राज्यातील जी भाषा आहे, मुख्य भाषा आहे, ती भाषा ही त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेसाठी एक ऑप्शन म्हणून निवडता येऊ शकते. तर यामध्ये जर याचा अभ्यासक्रम जर पाहिला प्रिलिमिनरी एक्झामचा, जर इथे आपण पाहिलं तर प्रिलिमिनरी एक्झाम मधील ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल 1 या दोन्ही करिता जो अभ्यासक्रम आहे तो जर आपण पाहिला तर सारखाच अभ्यासक्रम याच्यामध्ये आहे. रिजनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटी इकडे आपण जर ऑफिसर स्केल 1 ला जर पाहिलं तर रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड की यामध्ये प्रामुख्याने की आपणास 40-40 असे 80 क्वेश्चन्स असतील आणि त्यासाठी 45 मिनिटाचा कंपोजिट वेळ असेल. म्हणजे इथे त्या ठिकाणी टाइम जो आहे तो त्या ठिकाणी स्प्लिट केलेला आणि रिस्ट्रिक्ट केलेला असणार नाही. तर यामध्ये 45 मिनिटामध्ये आपल्याला 80 मार्काची परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा आपणास देणं आवश्यक असणार आहे. की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 5 पर्याय दिलेले असतात. त्यापैकी योग्य तो पर्याय आपणास कम्प्युटर स्क्रीनवरती सिलेक्ट करावयाचा असतो. तर या पद्धतीने त्या ठिकाणी रिजनल रूरल बँकांच्या मधील ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि त्या ठिकाणी ऑफिसर स्केल 1 या 2 पदाकरिताची जी काही प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे ती 80 मार्काची या पद्धतीची एक्झाम असेल. त्यानंतर याच 2 पदाकरिता जी मेन्स एक्झाम घेतली जाईल की त्याचं जर स्वरूप आपण पाहिलं तर यामध्ये रिजनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज और हिंदी लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी हे सेक्शन्स याच्यामध्ये असतील. आणि ऑफिसर स्केल 1 करिता रिजनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज और हिंदी लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे हे 5 सेक्शन्स त्याच्यामध्ये असतील की ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजच्या बाबतीमध्ये इथे एक पर्याय देण्यात आलेला आहे की इंग्लिशच्या ऐवजी आपण हिंदी लँग्वेज देखील सिलेक्ट करून त्या ठिकाणी आपण परीक्षा देऊ शकतो. यासाठी देखील कंपोजिट टाइम जो आहे तो 2 तासाचा देण्यात आलेला आहे की यामध्ये प्रत्येक सेक्शन करिता 40 गुण निर्धारित केलेले आहेत. अशी 200 गुणांची 200 मार्कांची परीक्षा त्या ठिकाणी असेल. त्यासाठी 200 क्वेश्चन्स असतील. म्हणजेच यासाठी 2 तासाचा वेळ असेल, एकूण 200 क्वेश्चन्स असतील आणि 200 मार्कांच्यासाठी परीक्षा असेल की ही परीक्षा उत्तीर्ण होणारे जे कॅन्डिडेट्स आहेत की त्यांना त्या ठिकाणी फायनल सिलेक्शनसाठी कॉल केलं जाणार आहे. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या सिंगल एक्झामिनेशन्स आहेत. म्हणजे या परीक्षेच्या बाबतीमध्ये 2 वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जाणार नाहीत. म्हणजे इथे ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 या केडरच्या ज्या पदभरती आहेत की त्याकरिता प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम अशा 2 एक्झाम असणार नाहीत. तर इथे एकच एक्झाम असेल आणि त्यानंतर थेट इंटरव्ह्यूला कॉल केलं जाईल. इथे जर आपण जनरल बँकिंग ऑफिसर करिताचा अभ्यासक्रम जर पाहिला तर त्यामध्ये रिजनिंग, कम्प्युटर नॉलेज, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश और हिंदी लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड डेटा इंटरप्रिटेशन हा फरक याच्यामध्ये दिसेल.
की ज्यामध्ये त्या ठिकाणी 200 मार्कांची 200 क्वेश्चनची परीक्षा असेल. त्यासाठी 200 त्या ठिकाणी 2 तासाचा कालावधी असेल. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 1 स्पेशालिस्ट केडरमध्ये जे लॉ ऑफिसर असतील, IT ऑफिसर असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, हे ज्या वेगवेगळ्या केडरमधल्या एक्झाम्स आहेत की ज्याच्यामध्ये पहिला सेक्शन असेल प्रोफेशनल नॉलेज की ज्यासाठी 40 क्वेश्चन्स असतील 40 मार्कांच्यासाठी, की ज्यामध्ये लॉ ऑफिसरची पोस्ट असेल तर लॉशी संबंधित ती क्वेश्चन्स विचारले जातील. IT ऑफिसरची पोस्ट आहे तर त्या ठिकाणी ITशी संबंधित क्वेश्चन्स असतील. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या ज्या सेक्टरशी संबंधित ती एक्झाम असेल किंवा केडर असेल की त्या प्रोफेशनशी संबंधित नॉलेजवरती 40 क्वेश्चन्स विचारले जातील. उर्वरित भाग जो आहे की त्यामध्ये समानता आहे, रिझनिंग आहे, फायनान्शियल अवेअरनेस आहे, इंग्लिश और हिंदी लँग्वेज आहे, कम्प्युटर नॉलेज आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड डेटा इंटरप्रिटेशन. की ही परीक्षा जी आहे ती 240 क्वेश्चनची परीक्षा असेल आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी एकूण जो त्या ठिकाणी आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे तो त्या ठिकाणी 2 तास 30 मिनिटाचा वेळ असेल. एकूण परीक्षा ही 200 मार्कांची असणार आहे. जे इथे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक सेक्शन ॲडिशनल आहे स्पेशालिस्ट केडरमध्ये की ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज करिता त्या ठिकाणी 40 क्वेश्चन्स हे जादाचे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले असणार आहेत आणि ते आपणास त्या ठिकाणी सॉल्व्ह करणं हे आवश्यक असणार आहे. मात्र जर आपण इथे तफावत जर पाहिली तर यामध्ये लँग्वेज, कम्प्युटर नॉलेज या सेक्शनकरिता केवळ 20-20 गुण त्या ठिकाणी निर्धारित करून देण्यात आलेले आहेत. हा एक महत्त्वाचा फरक त्या ठिकाणी स्पेशालिस्ट केडरमधल्या पोस्टकरिताचा असणार आहे. अर्थात जे कॅन्डिडेट लॉ LLB झालेले आहेत, IT मधून इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत, ॲग्रिकल्चरमधून डिग्री कंप्लीट केलेलं आहे, अशाच कॅन्डिडेटकरिता ही परीक्षा त्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. मात्र इतरकरिता जनरल बँकिंग ऑफिसरची परीक्षेचा सिलेबस महत्त्वाचा असल्याचे आपणास दिसेल. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 3 जे ही त्या ठिकाणी भरती परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणारी टॉपची पोस्ट असते की ज्यामध्ये हे सर्व सेक्शन्स त्याच्यामध्ये असतील. 200 क्वेश्चन्स असतील, 200 गुणाची परीक्षा असेल, 2 तासाचा कालावधी असेल आणि त्या आधारे त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन्स त्या ठिकाणी होतील. अर्थात ही पूर्वीचे त्या ठिकाणी डेट्स होत्या, याच्यामध्ये खूप मोठा बदल हा नंतरच्या कालावधीमध्ये आता होऊ घातलेला आहे. आपण वेळच्या वेळेला त्या ठिकाणी वेबसाईटवरती होणारे बदल पाहावेत म्हणजे आपल्याला या परीक्षांच्या ज्या एक्झॅक्ट तारखा आहेत प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झामच्या त्या आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी लक्षात येतील. ओव्हरऑल जर आपण त्या ठिकाणी या संपूर्ण प्रक्रियेचं जर शॉर्टलिस्टिंग प्रोसेस जर आपण पाहिली तर RRB मध्ये जे ऑफिस असिस्टंटची भरती केली जाणार आहे की ज्यामध्ये आपण त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम असेल आणि केवळ मेन्स एक्झामच्या मार्क्सवरती फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि सिलेक्शन होईल. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही. जसं IBPS क्लेरिकलसाठी इंटरव्ह्यू नाहीये त्याच पद्धतीने रिजनल रुरल बँकांच्या मध्ये RRB असिस्टंटच्या भरतीकरिता इंटरव्ह्यू नाही. मात्र त्या ठिकाणी ऑफिसर स्केल 1 करिता मेन्स एक्झाम असेल, मेन्स एक्झाम नंतर त्या ठिकाणी इंटरव्ह्यू असेल, या दोन्हीच्या मार्कावरती फायनल सिलेक्शन असेल. मात्र ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 करिता सिंगल लेवल एक्झाम असेल म्हणजे प्री आणि मेन्स असा फरक असणार नाही. एकच परीक्षा त्या ठिकाणी होईल. ती परीक्षा आणि इंटरव्ह्यू या दोन्हीच्या मार्कवरती फायनल सिलेक्शन्स हे त्या ठिकाणी होणार आहेत. की यामध्ये सर्वसाधारणपणे ऑनलाईन एक्झामच्या मार्कांना 80% वेटेज असेल आणि इंटरव्ह्यू करिता 20% वेटेज असेल आणि त्यानुसार फायनल सिलेक्शन्स हे केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी रिजनल रुरल बँकांच्या मधील ही भरती परीक्षा आहे की ज्याकरिता IBPSच्या वेबसाईटवरती जाऊन आपण निश्चितपणे त्या ठिकाणी अर्ज करू शकता की ज्यासाठी सध्या मुदत वाढवून दिलेली आहे. त्यानंतर IBPSच्या माध्यमातून भरती केली जाणारी चौथी आणि अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणजे IBPS SO म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर. या केडरच्या अंतर्गत सध्या 647 पदांच्या भरतीकरिताची जाहिरात या IBPS द्वारे प्रसारित करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या मधील स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती केली जाणार आहे. म्हणजेच आपण यापूर्वी जे पाहिले ते रिजनल रुरल बँकांच्या मधील स्पेशालिस्ट ऑफिसर आणि या ज्या जाहिराती आहेत त्यामध्ये आपण प्रामुख्याने इतर रिजनल रुरल बँकांच्या व्यतिरिक्त ज्या काही राष्ट्रीयकृत बँकांची कार्यालये आहेत की त्या कार्यालयामध्ये जे स्पेशालिस्ट ऑफिसर भरती केले जातात त्याबाबतची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे की ज्यामध्ये IT ऑफिसरच्या 20 जागा आहेत, ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या 485 जागा, लँग्वेज ऑफिसर म्हणजे राजभाषा अधिकाऱ्याच्या 25 जागा, लॉ ऑफिसर करिता 50 जागा आहेत, HR अँड पर्सनल ऑफिसर करिता 7 पोस्ट, मार्केटिंग ऑफिसर करिता 16 पोस्ट, अशा एकूण 647 पदांची भरती या स्पेशालिस्ट ऑफिसर या केडरच्या अंतर्गत ही केली जाणार आहे.
यामध्ये जर आपण पाहिलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर IT ऑफिसर करिता ही जी काही एलिजिबिलिटी जो आहे ती 23/11/2020 अखेर पकडली जाणार आहे. जे कॅन्डिडेट या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता 23 नोव्हेंबर अखेर धारण करतील की ते कॅन्डिडेट याकरिता अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये IT ऑफिसर करिता जर आपण पाहिलं तर BE, BTech, त्याचबरोबर मास्टर डिग्री इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन यामधली पदवी धारण करणारे किंवा मास्टर डिग्री धारण करणारे जे कॅन्डिडेट्स आहेत की ते याकरिता अर्ज करू शकतील. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर करिता 4 वर्षाची डिग्री धारण केलेली असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हस्बंडरी, वेटरनरी, त्याचबरोबर कोऑपरेशन, त्याचबरोबर बँकिंग, ॲग्रो फॉरेस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्री त्या ठिकाणी धारण केलेली असणं आवश्यक आहे. लँग्वेज ऑफिसर करिता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश, जे पदव्युत्तर पदवी त्याच्याकडे असणं आवश्यक आहे की जी हिंदी विषयामधून असणं आवश्यक आहे आणि त्याबरोबरच इंग्लिश हा देखील एक विषय त्यामध्ये असणं आवश्यक आहे किंवा त्या ठिकाणी संस्कृत किंवा ट्रान्सलेशन बाबतचा कोर्स कंप्लीट केलेला असणं देखील आवश्यक असणार आहे. तर अशा प्रकारची लँग्वेज ऑफिसरच्या देखील पोस्ट की ज्याला राजभाषा अधिकारी म्हटलं जातं त्याची पदभरती SO या अंतर्गत त्या ठिकाणी केली जात असते. लॉ ऑफिसरच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर LLB कंप्लीट केलेली असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी ॲडव्होकेट म्हणून बार काउन्सिलकडे त्याची नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे. HR आणि पर्सनल ऑफिसर अंतर्गत ग्रॅज्युएट आणि किमान 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ही किमान 2 वर्षाची कंप्लीट केलेली असणं आवश्यक आहे. मग ती पर्सनल मॅनेजमेंट असेल, इंडस्ट्रियल रिलेशन असेल, HRD, सोशल वर्क, लेबर लॉ या अंतर्गत त्या ठिकाणी मास्टर डिग्री ही कंप्लीट केलेली असणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर मार्केटिंग ऑफिसर करिता की त्यामध्ये MMS असेल, MBE असेल की जे मार्केटिंगमधून केलेलं असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल, बिझनेस मॅनेजमेंट असेल, यासारखे जे काही इक्वलंट केडरमधील जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन्स आहेत ते त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेल्या कॅन्डिडेटला मार्केटिंग ऑफिसर करिता अर्ज करता येतील. तर अशा प्रकारचे स्पेशालिस्ट ऑफिसर करिता असणारे स्पेशल रिक्वायरमेंट आहेत की याकरिताची जे काही एज क्रायटेरिया जो आहे तो मिनिमम 20 इयर्स आहे, मॅक्सिमम 30 इयर्स त्या ठिकाणी. एज रिलॅक्सेशन गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे ॲप्लिकेबल असतील. याची जी प्रिलिमिनरी एक्झाम जी घातलेली आहे ती 26 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. मात्र हे टेंटेटिव्ह डेट्स आहेत की यामध्ये की काही बदल त्या ठिकाणी होऊ शकतो. आपण त्यासाठी वेळोवेळी IBPSच्या वेबसाईट त्या ठिकाणी रेफर करणं अत्यंत आवश्यक राहील. या पदाकरिता प्रिलिमिनरी एक्झाम असेल, मेन्स एक्झाम असेल, त्याचबरोबर इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि फायनल इंटरव्ह्यू आणि मेन्स एक्झाममधील मार्कांच्या आधारे फायनल सिलेक्शन्स हे केले जाणार आहेत. यासाठी लास्ट डेट जी ॲप्लिकेशनची आहे ती 23 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. या तारखेपूर्वी आपण त्या ठिकाणी अर्ज करणं हे आवश्यक असणार आहे. या स्पेशालिस्ट ऑफिसर करिता जी प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे, या प्रिलिमिनरी एक्झामचा जर सिलेबस आपण पाहिला तर तो इतर परीक्षांच्या प्रमाणेच आहे, ज्यामध्ये फक्त सेक्शन्स वेगवेगळे असल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसेल. यामध्ये लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकाऱ्याकरिता जी प्रिलिमिनरी एक्झाम असेल ती जर आपण पाहिली तर इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री, त्यामध्ये 50-50 असे 150 क्वेश्चन्स असतील आणि त्याकरिता 25-50-50 म्हणजे 125 गुणांची परीक्षा असेल की त्यासाठी 40-40-40 असा 120 मिनिटाचा वेळ हा निर्धारित करून देण्यात आलेला आहे. मात्र IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर याकरिताची जी प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाईल त्यामध्ये मात्र इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे त्या ठिकाणी 50-50-50 असे 150 क्वेश्चन्स 125 गुणांच्यासाठी असतील आणि त्यासाठी देखील 120 मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करून देण्यात आलेला आहे. प्रत्येक सेक्शनकरिता 40 मिनिट असतील आणि ह्या प्रत्येक सेक्शनचा कट ऑफ उत्तीर्ण करणाऱ्या कॅन्डिडेटला या भरती परीक्षेच्या मेन्स एक्झाम त्या ठिकाणी देता येणार आहेत. तर मेन्स एक्झामचा जर सिलेबस जर आपण पाहिला तर त्यामध्ये लॉ ऑफिसर, IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर ऑफिसर, HR ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर या पदांच्या करिताची जी काही मेन्स एक्झाम होईल ती मेन्स एक्झाम ही 60 गुणांची असेल, 60 मार्कांची असेल आणि त्यासाठी 60 क्वेश्चन्स असतील. त्याकरिता कालावधी जो देण्यात आलेला आहे तो 45 मिनिटाचा असेल की या परीक्षेमध्ये त्या पोस्टशी संबंधित असणारा जो अभ्यासक्रम आहे
म्हणजेच प्रोफेशनल नॉलेजशी संबंधित क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातील, की ज्यामध्ये लॉ ऑफिसर करिता लॉशी संबंधित क्वेश्चन्स असतील, IT ऑफिसर करिता ITशी संबंधित क्वेश्चन्स असतील, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर करिता ॲग्रिकल्चरशी संबंधित क्वेश्चन्स असतील. तर अशा प्रकारची त्या ठिकाणी या विशिष्ट पदांच्यासाठीची प्रोफेशनल नॉलेजची परीक्षा असेल. मात्र राजभाषा अधिकारी करिता जर आपण पाहिलं तर ही मेन्स एक्झाम ही वेगळ्या पद्धतीची आहे, की ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप 45 क्वेश्चन्स असतील आणि प्रोफेशनल नॉलेजच्या बाबतीतला डिस्क्रिप्टिव्ह 2 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये दिलेले असतील, की ज्यासाठी 60 मार्क एकूण असतील. की ही परीक्षा हिंदी आणि इंग्लिश यापैकी दोन्ही माध्यमामधून देता येईल. या दोन्ही करिता एकंदरीत 60 मिनिटाचा कालावधी निर्धारित करून दिलेला असेल. म्हणजे त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स 45 जे आहेत त्याकरिता 30 मिनिटाचा कालावधी आणि 2 जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत त्याकरिता 30 मिनिटाचा कालावधी. या पद्धतीने या मेन्स एक्झाम घेतल्या जातील. मेन्स एक्झाममध्ये मिनिमम कट ऑफ क्वालिफाय करणाऱ्या कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. हा इंटरव्ह्यू देखील त्या ठिकाणी 100 गुणांचा इंटरव्ह्यू असेल, ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजमध्ये मिळालेले 60 गुण आणि इंटरव्ह्यूमध्ये मिळालेले 100 गुण, की ज्याचं वेटेज 80-20 म्हणजे ऑनलाईन एक्झाम करिता मिळालेल्या मार्कासाठी वेटेज असेल 80% आणि इंटरव्ह्यूच्या 100 मार्कांसाठी वेटेज असेल 20%. आणि या पद्धतीने 80-20 याप्रमाणे ऑनलाईन एक्झाम व इंटरव्ह्यूचे मार्क्स एकत्र करून कट ऑफ डिक्लेअर केला जाईल व जे त्या ठिकाणी टॉप रँकने त्या ठिकाणी उत्तीर्ण होतील, की अशा कॅन्डिडेटचं फायनल सिलेक्शन्स हे ऑनलाईन एक्झामचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स या दोन्हीवरती हे केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्पेशालिस्ट ऑफिसरची देखील भरती परीक्षा ही सध्या होऊ घातलेली आहे. तर जरूर आपण त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शनच्या वेबसाईटवरती जावं. या वेबसाईटवरती या सर्व जाहिरातीची इत्थंभूत माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे सुधारित परिपत्रक या परीक्षेच्या वाढीव तारखांच्या बद्दल आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या बाबत जे काही एक्सटेंडेड डेट देण्यात आलेले आहेत या सर्व परिपत्रक त्या ठिकाणी या संस्थेच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. आपण जरूर त्या ठिकाणी हे सर्व परिपत्रक आणि डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट वाचून घ्याव्यात. ॲडव्हर्टाईजनुसार अर्ज करत असताना आपण पात्र असल्याची खात्री करावी. त्याचबरोबर त्या ठिकाणी क्वालिफिकेशन, त्याचबरोबर एज क्रायटेरिया, कॅटेगरी या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहून घ्याव्यात. त्याप्रमाणे आपण अर्ज करावा आणि त्यासाठी आवश्यक असणारा जो अभ्यासक्रम आहे त्याचा आपण तपशीलवार माहिती घ्यावी, डिटेल अभ्यासक्रम समजून घ्यावा. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकाशनाची बुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण जरूर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पब्लिकेशनची बुक्स आपण वापरू शकता आणि याप्रमाणे उत्तम तयारी करून मेन्स पेक्षाही त्या ठिकाणी प्रिलिमची अधिक चांगली तयारी करून की आपण या परीक्षा जर दिल्या तर निश्चितपणे की आपण आज या बँकिंग सेक्टरमध्ये जे काही खूप मोठ्या प्रमाणात सध्या जी रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे या प्रोसेसमध्ये आपल्याला निश्चितपणे की चांगल्या प्रकारचा जॉब या बँकिंग सेक्टरमध्ये मिळू शकेल, की ज्यामुळे आपणास त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या करिअर बरोबरच या बँकिंग संस्थांच्या माध्यमातून देशातील वेगवेगळे उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, सर्वसामान्य जनता की यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा देऊन एक प्रकारचं सामाजिक उत्तरदायित्व देखील आपणास पूर्ण करता येईल. तर धन्यवाद मित्रो की आपण संपूर्ण या ठिकाणी या लेक्चर ऐकल्यामुळे आपणास या स्पर्धा परीक्षा, त्याचा अभ्यासक्रम, सिलेक्शन प्रोसेस याबद्दलची सविस्तर माहिती आपणास मिळालेली असेल. की आपण अधिक माहितीकरिता IBPSची वेबसाईट आपण जरूर रेफर करावी आणि त्याच्यामधून अधिकची माहिती आपण निश्चितपणे घ्यावी. या परीक्षेसाठी जरूर आपण ॲपियर व्हा. त्यासाठी आवश्यक असणारी जी इतर माहिती आहे ती आपणास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे की त्याचाही आपण लाभ घ्यावा. परंतु या परीक्षेसाठी केवळ अर्ज करून उपयोग नाही, तर आपण अर्ज करत असताना याचं स्टडी मटेरियल असेल, ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील की त्याचं योग्य ते त्या ठिकाणी आपण रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल करून घ्यावेत आणि खूप चांगली तयारी करून की आपण या परीक्षा जर दिल्या तर निश्चितपणे की यापैकी एखादी चांगली पोस्ट आपल्याला निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.